करण्यासाठी आज आराधनेच्या द्वारे साक्षीच्या द्वारे आपण बोललो देवासोबत. आता प्रभूला म्हणूया, प्रभू आता तू बोल माझ्यासोबत. हालेलुया, हालेलुया. आजच्या आराधनेमध्ये अद्भुत रीतीने देवाच्या उपस्थितीला आम्ही महसूस करत होतो. किती लोक आज देवाच्या उपस्थितीला आपल्या जीवनामध्ये मिळवत होते. आमेन. ओके, यावेळेस आपण आजच्या मननासाठी मत्तेचं शुभवर्तमान याचा 25 अध्याय आणि त्याचं 10वं वचन यावेळेला आजच्या मननासाठी आपण काढूया. आणि आज जर तुम्ही लिहून घेणारे लोक आहात, आजच्या वचनाचं शीर्षक आहे की काय तुम्ही या दिवसांमध्ये तयार आहात काय. झालं ऐका. ओके, मत्तेचं शुभवर्तमान 25 अध्याय आणि त्याचं 10वं वचन. त्या विकत घेण्यास गेल्या असता वर आला तेव्हा ज्याची तयारी झाली होती ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर आत गेल्या आणि दार बंद झाले. फिनिश. हालेलुया, हालेलुया. काय आहे या वचनामध्ये? परत वाचा, ऐका, ध्यान द्या. किती लोकांना मिळालं हे वचन? ओके, हा. त्या विकत घेण्यास गेल्या असता वर आला तेव्हा ज्याची तयारी झाली होती त्या त्याच्या बरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. हालेलुया. काय काय लिहिलं या वचनामध्ये? माझा नाही, वाचणाऱ्यांचं सांगितलं. ऐका, काय लिहिलं या वचनामध्ये? ज्यांची तयारी होती, बोला, ज्यांची तयारी होती त्या आत गेल्या आणि दार बंद झालं. तुमच्या शेजारच्याला सांगा, ज्यांची तयारी आहे ते आत जाणार आहेत, बाकीच्यांसाठी दार बंद होत आहे. आता विचारा, काय तुम्ही तयार आहात का? हालेलुया, हालेलुया. आणि कुठे, कशासाठी? कोण येणार होता इथे? वर, नवरदेव. हालेलुया. आणि बायबल सांगतं की जस्ट 2 गोष्टी तिथं घडलेल्या आहेत. ज्यांची तयारी होती ते आत गेले आणि दार बंद झालं. दार बंद झालं. 2 गोष्टी त्या आहेत. ज्यांची तयारी झालेली आहे त्यांनी आत प्रवेश केलेला आहे. ज्यांची तयारी झालेली नव्हती, त्यांची इच्छा होती आत जाण्याची, परंतु त्यांच्यासाठी दरवाजा बंद झालेला होता. म्हणून दरवाजा जोपर्यंत उघडा आहे तोपर्यंत आपण आत गेलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 13व्या अध्यायामध्ये प्रभू येशू म्हणाला की अरुंद दरवाजाने आत जाण्याचा 13:24 मध्ये की अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. हा जो दरवाजा आहे अरुंद आहे, प्रभू का मार्ग सुकडा है आणि ज्यांना तो सापडला ते थोडके आहेत. परंतु त्याने जाण्यासाठी नेटाने प्रयत्न करायला सांगितला. आणि दार हे फार महत्त्वाचं आहे. जोपर्यंत दार उघडा आहे तोपर्यंत तुमच्यासाठी दार काय आहे? तुमच्यासाठी कृपा आहे. दार कोण आहे? योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 7वं वचन. योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 7 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मी मेंढरांचं दार आहे. हालेलुया. जोपर्यंत दार उघडा आहे. दार म्हणजे काय? जर येशू ख्रिस्त दार आहे तर आज काय उघडा आहे तुमच्यासाठी? योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 17वं वचन. त्या ठिकाणामध्ये लिहिलं की मोशेच्या द्वारे नियमशास्त्र आलं आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे कृपा आणि शांती आली. म्हणजे जोपर्यंत तुमच्यासाठी येशू आहे तोपर्यंत तुमच्यासाठी कोणतं दार उघडलेलं आहे? बोला, माझ्यासाठी कृपेचं दार उघडलेलं आहे. माझ्यासाठी कृपा मोकळी झालेली आहे. आणि जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनावर झालेल्या कृपेचा गैरफायदा घेतो त्या व्यक्तीसाठी एक वेळ येणार आहे, दार बंद होणार आहे. दार बंद होणं हे न्यायाचं प्रतीक आहे. इनफ, हे तुमच्यासाठी झालंय, घडलंय. इथपर्यंत तुम्हाला संधी होती, आता तुम्हाला पुढे संधी नाही. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो त्या अर्ध्या रात्रीला विकत घ्यायला गेल्या बाकीच्या, आणि विकत त्यांना मिळालं का नाही मिळालं? नाही मिळालं. नाही मिळालं. कोणत्या बायबलमध्ये वाचलं तुम्ही? मिळालं, रिटर्न आल्या, पण तोपर्यंत काय झालेलं होतं? बोला, दार बंद झालेलं होतं. दार बंद झालेलं होतं.
तुम्ही तोपर्यंत काम करा, तोपर्यंत ती ग्रेस मिळवा, तोपर्यंत त्या आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये काम करतील, जोपर्यंत तुमच्यासाठी दार उघडा आहे. आणि दार कोणता आहे? बोला, दार प्रभू येशू आहे. दार प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. ओके. पण या ठिकाणामध्ये ज्यांनी तयारी केली नाही त्यांनी आपल्या जीवनामध्ये संधी गमावली. दार बंद होणे म्हणजे एक न्यायाचं प्रतीक आहे. प्रभू येशू येईल आणि संधी समाप्त होईल. आणि बऱ्याच गोष्टी आहेत दाराच्या बाबतीत. जर तुम्ही विचार केला तर उत्पत्तीचं पुस्तक 7वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये अद्भुत गोष्टी घडलेल्या आहेत. हे दार जे बंद केलंय, हे जे दार बंद होतात हे माणसाच्या द्वारे नाहीत बंद केल्या जात. हे दार जे आहे, बायबलमध्ये लिहिलं की उत्पत्तीचं पुस्तक याच्या 7वा अध्याय आणि त्याच्या 16व्या वचनामध्ये जर तुम्ही वाचलं तर बायबल आम्हाला या ठिकाणामध्ये शिकवतं की नोहाला देवाने काही कामगिरी दिली होती त्या काळामध्ये. आणि परमेश्वर त्या काळामध्ये लोकांचा नाश करणार होता, कारण भूतलावरती पाप वाढलं होतं आणि पापामुळं त्या भूतलावरच्या सगळं जीवधारी प्राण्यांचा परमेश्वराने नाश करायचं ठरवलं होतं. आणि त्या काळात नोहाला सांगितलं होतं की तू तुझ्यासाठी एक गोफेर लाकडाचं काय कर, तारू बनव, जहाज बनव. आणि ज्यावेळेस त्याने जहाज बनवायला सुरुवात केली, त्या काळामध्ये तो स्वार्थ सांगत होता, लोकांना चेतावणी देत होता, लोकांना तो सतर्क करत होता. आणि लोक त्या काळामध्ये खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, घरं बांधण्यामध्ये, लग्न करून घेण्यात, लग्न करून देण्यात फार गर्क होते. पुष्कळ लोकांचे चर्च माहिती आहे का, एवढ्याच गोष्टीमुळे बरेच आता सुरू होतात. आता इथून पुढे बऱ्याच लोकांच्या दांड्या चर्चला कशामुळे असणार? लग्न होतं, घरातलंच होतं. लग्नाला जा, गेलं पाहिजे. ते तुम्ही नाही गेले तर तुमच्या लग्नाला येणार नाहीत ना, आणि तुमचं लग्न होणार नाही. मग असं आहे का? हालेलुया. जाण्या न जाण्याबद्दल मला नाही बोलायचं, परंतु तुम्ही जर फक्त तेवढ्या गोष्टीला प्राधान्य देणारे असाल आणि चर्चला, प्रभूच्या सेवेला तुमच्या जीवनामध्ये महत्त्व नाही, म्हणजे तुम्ही कृपेला काय करत आहात, सहजरितेने तुमच्या जीवनामध्ये घेत आहात. तुम्ही तुमच्यासाठी ते दार उघडा आहे आज, आणि तुम्ही त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये गांभीर्यानं घेत नाही आहेत. वचनाला तुमच्या जीवनामध्ये गांभीर्यानं घेत नाहीत. तुमच्या जीवनामध्ये प्रार्थनेचं लाईफ तुमचं गांभीर्याचं नाही आहे. तुम्ही सेवा करण्याच्या बाबतीत गंभीर नाही आहेत. तुम्ही चर्चच्या वेळेच्या बाबतीत गंभीर नाही आहेत. देवाला देण्याच्या बाबतीत तुम्ही गंभीर नाही आहेत. तुम्ही प्रभूची सेवा करण्यामध्ये गंभीर नाही आहेत. याचा अर्थ तुम्ही देवाच्या कृपेचं जे दार तुमच्यासाठी उघडं आहे, त्या दाराच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या तयारीला तुम्ही थांबवत आहात. तुम्ही, याचा अर्थ असा नाही की कोणी एखाद्या वेळेस चर्चला गेला नाही म्हणजे तो स्वर्गात जाणार नाही. ही चुकीचं आहे. तयार असणं गरजेचं आहे. अनेक लोक जरी चर्चला आले नाही, त्याच्यापेक्षा जास्त चर्चला आलेल्या लोकांपेक्षा जास्त त्यांनी घरात प्रार्थना केलेली असते. तो आठवडा त्यांनी देवाच्या सानिध्यामध्ये देखील घालवलेला असतो. पण देवाच्या लोकांनो, तुमची तयारी फार महत्त्वाची असते. तयारी म्हणजे फक्त रविवारी चर्चला येणं नाही. तयारी म्हणजे शुक्रवारी चर्चला येणं नाही. तयारी म्हणजे फक्त 1-2 वेळा उपवास करणं नाही. तर तयारी ही तुमची डेली बेसची आहे. दररोजची तुमची तयारी आहे. दिवसांदिवस तुम्ही वाढत गेला पाहिजे त्यामध्ये. हे तुमच्या तयारीचा काळ, तुमच्या तयारीचे दिवस आहेत. आमेन. आणि या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन स्पष्ट सांगतं की ज्यांची तयारी झाली होती ते लोक आत गेले. आणि नोहाने आपल्या परिवारासोबत आपली आणि आपल्या लेकरांची, आपल्या सुनांची, आपल्या परिवाराची तयारी केली. बरेच लोक फक्त आपली स्वतःची तयारी करत आहेत, आपल्या स्वतःच्या आत्मिक जीवनाकडे लक्ष देतात, आपल्या स्वतःच्या प्रार्थनेकडे लक्ष देतात. परंतु बायबलमध्ये जर तुम्ही काही लोक पाहिले तर योबाच्या बाबतीत लिहिलं की तो आपल्या सर्व लेकरांना एकत्र करायचा आणि त्यांच्या संख्येइतकं बलिहवन तो देवाला करायचा आणि म्हणायचा, न जाणो माझ्या लेकरांनी आपल्या वाणीनं किंवा मनाने काही पाप केला असेल. कर्नल्याच्या बाबतीत जर तुम्ही लिहिलं तर कर्नल्या आपल्या परिवारासहित देवाचं भय धरणारा होता. जर तुम्ही त्या जेलरच्या बाबतीत वाचलं की पौल आणि सिलासनी प्रार्थना केल्याच्या नंतर ज्याचं तारण झालं, बायबलमध्ये लिहिलं त्यानं आणि त्याच्या घराण्यानं प्रभूचं वचन स्वीकारलं आणि पूर्ण परिवारानं बाप्तिस्मा घेतला. आमच्या परिवारामध्ये एकाचा नंबर येतो, हो द्या ना त्याचा अगोदर. एकदा एका आंटीला विचारलं, तुमचा झाला का बाप्तिस्मा? म्हणे नाही, अजून नाही झाला. म्हणलं काऊन नाही झाला? ते म्हणे अजून पोरीचं लग्न बाकी आहे. तेवढं लग्न झालं, एकदा तिला नरकात ढकलून दिलं की मग मी मोकळी स्वर्गात जायला. कारण समाजाची भीती, लोक काय म्हणतील ना, मग तिचा जीवनसाथी कसा मिळेल. तुम्ही स्वर्गात चाललात तर तुमच्या लेकरं देखील तुमच्याबरोबर स्वर्गात असले पाहिजे. नोहाच्या बाबतीत लिहिलं, वाचा ते 7वा अध्यायाचं 16 वचन. देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एक नर मादी आत गेले. मग परमेश्वराने त्याला आत बंद केले. दार कोणी बंद केलं?
कधी बंद केलं? नोहा, त्याचा परिवार आणि जे जे पशु पक्षी ठरवले होते देवाने ते सगळे आत गेले आणि मग देवाने दार बंद केलं. नोहाने आपल्या परिवाराचा बचाव केला. नोहाने त्या काळामध्ये पाऊस चालू होणार होता आणि सगळ्या जगाचा नाश होणार होता. पण जगावर न्याय येण्याच्या अगोदर, जगावर देवाचा कोप येण्याच्या अगोदर किंवा देवाने या जगाचा अंत करावं या अगोदर नोहाने आपल्या सुना, आपले मुलं, आपली बायको यांचं तारण साधलं. हालेलुया. आणि ते सर्व परिवारासहित तारवात गेले. किती लोक आज परिवारासहित चर्चमध्ये आहेत? तुमच्या घरातलं कोणीच घरी नाही? ज्यांना परिवार नाहीत तुमचे परिवार लवकर होत. हालेलुया. लवकर लग्न होत तुमचे. परिवार म्हणजे सगळे नाही बरं का, गोतावळा सगळा नाही. परिवार म्हणजे काय? देवाच्या नजरेतला परिवार कोणता आहे माहिती आहे का? तुम्ही, तुमची पत्नी आणि देवाने तुम्हाला दिलेले लेकरं. देव यांची जिम्मेदारी तुमच्यावर देतो. हालेलुया. देव याला परिवार मानतो. लोकांच्या नजरेतला परिवार अखंड कुटुंब 5-50 लोकांचं म्हणजे परिवार, असा नाही. परिवार, नोहाच्या परिवारात किती लोक होते? नोहा, नोहाची बायको, त्याचे 3 मुलं, 3 सुना, किती लोक झाले? 8. जे देवानं त्याला दिलं त्या देवाच्या आज्ञा त्याने मानायला सुरुवात केली. आणि त्याने फक्त गपचूप घरात, असं नाही, असं होतं का फॅमिली प्रेयरच्या वेळेस, चला ना प्रार्थना करू, मी माझी घेतो करून. नोहाने मी माझा तारू बांधीन एकट्यापुरता. तुम्हाला एकट्यापुरतं जगायचं असतं तर तुम्हाला जंगलात पाठवलं असतं देवाने, तुम्हाला परिवारात ठेवलंय. आणि म्हणून परिवारात असल्यासारखी प्रार्थना केली पाहिजे. परिवाराने एकत्र, परिवार असल्यासारखं परिवारासहित आपण चर्चमध्ये असलं पाहिजे, जेणेकरून प्रभू येईल त्यावेळेस तुम्ही स्वर्गात देखील परिवारासहित असाल. आमेन. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, नोहा आणि त्याचे प्राणी जेव्हा आत गेले, देवानं स्वतः दार बंद केलं. ज्यांची तयारी झाली होती, या ठिकाणात आपण पाहतो नोहा आणि नोहाच्या परिवाराची तयारी झालेली होती आणि हे लोक आत गेले. आणि जसे हे लोक आत गेले, बायबल सांगता आम्हाला दार बंद झालेलं. दोन्ही ठिकाणामध्ये तुम्ही काय पाहता? मत्ताईच्या शुभवर्तमानामध्ये तिथे तयारी झालेले आत गेले, दार बंद झालं. उत्पत्तीचं पुस्तक याचा 7वा अध्याय 16 वचन, ज्यांची तयारी झालेली होती ते आत गेले आणि दार बंद झालं. आणि त्यानंतर नोहाने जशी आपल्या परिवाराची तयारी केली, ते आत गेले. आणि आज आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की देव जो कृपाळू आहे, आणि दोन्ही ठिकाणामध्ये देवाची कृपा किती दिवस होती? नोहाला देवानं आज सांगितलं, 2-4 दिवसात तारू बनवणं झालं आणि 5व्या दिवशी पाऊस पडायला लागला. एका आठवड्यात ह्या गोष्टी घडल्या का? एका वर्षात ह्या गोष्टी घडल्या का? एका एक 7-8 महिन्यात ह्या गोष्टी घडल्या नाही. वर्षानुवर्ष, अनेक महिने या गोष्टींना लागले. एक वेळ आला, नोहा लोकांना सांगत होता. ज्यावेळेस नोहा तारू बांधत होता, लोक म्हणत असतील, हे काय बनवा लागला तू नवीन? तो म्हणत असेल, पश्चाताप करा, परमेश्वर या भूतलावर पाऊस पाडणार आहे, या भूतलाचा नाश परमेश्वर करणार आहे. पण त्यापासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि या तारवामध्ये तुम्ही या. त्यावेळेस लोक त्याच्याकडे पाहत असतील, त्याचे टिंगल करत असतील, मजाक उडवत असतील. सेम आज ज्यावेळेस लोक तुम्हाला पाहतात त्यावेळेस ते म्हणतात, कुठे चालला? मी चर्चला चाललो. अरे, तू पण 2 किलो तांदळावाला आहे का? तुला पण 5 किलो राशन भेटलंय का? चर्चला आल्याने 1-2 किलो तांदूळ भेटत नाहीत. त्याच्यासाठी सरकार राशनच्या कार्डावर त्याच्यापेक्षा जास्त तांदूळ देतो. हालेलुया. तुम्हाला हिनवतील, नोहाला देखील चिडवत असतील, हिनवत असतील, हसत असतील. अरे, तू काय धर्म बदलला का? तुला किती पैसे मिळाले? काय होतं? तू ते काय आपलं आहे का? अनेक प्रकारच्या गोष्टी तुम्हाला बोलतील. परंतु तुम्हाला एक गोष्ट माहीत असली पाहिजे, मी माझी आणि माझ्या परिवाराची त्या दरवाजाच्या आत जाण्याची मी तयारी करत आहे या दिवसांमध्ये. तुम्ही चर्चमध्ये येत आहात म्हणजे फक्त काहीतरी तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम निघून जाण्यासाठी तुम्ही चर्चमध्ये येत नाही आहेत. तुम्ही तुमच्या जीवनातला सर्वात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी चर्चमध्ये येत आहात. प्रभूवर विश्वास ठेवत आहात. जो न्याय या जगावर येणार आहे, या जगाचा नाश जो अग्नीने होणार आहे, आणि प्रत्येक विश्वासणारा देवाच्या स्वर्गराज्यामध्ये असणार आहे, आणि विश्वास न ठेवणाऱ्याचा जो नाश होणार आहे, तुम्ही स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला नाशापासून वाचवण्यासाठी तुम्ही तयारी करत आहात या दिवसांमध्ये. मंडळीमध्ये येऊन आम्ही काय करतो? बायबल आम्हाला सांगतं की परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त या दिवसांमध्ये वचनरूपी जलस्नानाने त्याच्या मंडळीला तयार करत आहे.
तुम्ही स्वर्गामध्ये जाण्याची, त्या दरवाजाच्या आतमध्ये जाण्याची तयारी करताय म्हणजे नेमकं काय करत आहात? कशा प्रकारे तयारी होत आहे मंडळीची? मंडळी वचनाच्या जलस्नानाने शुद्ध केल्या जात आहे. जिला दाग आणि सुरकुती नाही, दाग आणि सुरकुती विरहित अशी एक मंडळी परमेश्वर स्वतःसाठी तयार करत आहे. आणि मग तुम्हाला मंडळी सोबत असलं पाहिजे, चर्च सोबत असलं पाहिजे, जेणेकरून दार उघडलेलं असेल, अचानक आवाज येईल आणि तुम्हाला सडनली आतमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळायला पाहिजे. आमेन. ज्यावेळेस दार उघडल्या बरोबर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणायला पाहिजे, शाबास भल्या आणि विश्वासू दासा, ये आणि माझ्या पित्याच्या राज्यामध्ये आनंद कर. आमेन. हालेलुया. त्या दारामध्ये प्रवेश करण्याचे हकदार तुम्ही असले पाहिजे. नोहाला देव म्हणाला, नोहा तुझ्या परिवाराला घे, या प्राण्यांना घे आणि चल तारवामध्ये जा. आणि बायबल सांगतं ते आतमध्ये गेले. दार परमेश्वराने बंद केलं. आणि या दोन्ही ठिकाणामध्ये ज्यावेळेस देवा परमेश्वराने दार बंद केलं, त्या बाहेर असणाऱ्या लोकांची मोठी फसगत झालेली आपण पाहतो. योहान कृष्णवर्तमान 10:7 मध्ये प्रभू येशू म्हणाला, ते दार जे आहे, जे देवानं बंद केलं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, ते दार मी आहे, मेंढरांचं दार मी आहे. नोहाने तारू बांधून आपल्या परिवाराची तयारी केली. आपण आपल्या परिवाराची पश्चाताप, आज्ञापालन, वचनाचं पालन, नियमित सहभागिता, बायबल सांगतं की इतरांच्या प्रमाणे आपलं एकत्र येणं, एकत्र मिळणं, ह्या गोष्टी आपण बंद नाही केल्या पाहिजे. या दिवसांमध्ये आपण आपल्या परिवारासहित आपले स्वतःची पश्चाताप करण्याद्वारे, दररोज प्रार्थना करण्याद्वारे, जसा योब आपल्या परिवाराची, आपल्या लेकरांची तयारी करायचा, न जाणो यांनी काही पाप केलं असेल, प्रति दिवशी तो आपल्या परिवाराचं नातं आपल्या देवासोबत घट्ट करत होता. या दिवसांमध्ये नोहाने जे केलं त्याच गोष्टी या दिवसांमध्ये आपण केल्या पाहिजे. आपल्या परिवारासाठी आपण गांभीर्यानं विचार केला पाहिजे, जेणेकरून आपण ज्यावेळेस प्रभूचं वाणी येईल किंवा तो वर येईल, दार उघडल्या जाईल. आज ते दार उघडण्याची वाट पाहण्याची गरज नाही, ऑलरेडी दार उघडा आहे. तो येशू, तो ते दार आहे. येशू म्हणाला, मी दार आहे, जो माझ्याद्वारे तो आत जाईल आणि बाहेर येईल आणि त्याला खायला मिळेल. आमेन. हालेलुया. आणि म्हणून नोहाच्या काळात आणि आजच्या काळातला डिफरन्स जर तुम्ही पाहिला, मी जे दाराच्या बाबतीत तुमच्याशी बोलत आहे, दोन्ही काळामध्ये दार बंद झाले. आणि दार बंद झाल्याच्या नंतर बाहेर राहिलेले जे लोक आहेत, तुम्ही मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये जे वाचता की ते पुन्हा प्रभूनं त्यांची ओळख करून घेतली नाही, किंवा प्रभू त्यांना म्हटला, मी तुम्हाला ओळखत नाही. आणि जे नोहाच्या काळामध्ये त्या तारवाच्या दाराच्या बाहेर राहिले, जलप्रलय येऊन जलप्रलयाने त्यांचा नाश केला. आणि ज्यांच्या नागपुड्यांमध्ये म्हणून श्वास होता ते सर्वजण मरण पावले. बायबल आम्हाला सांगतं की या दोन्ही काळाबद्दल जर तुम्ही थोडा विचार केला, तर नोहाच्या काळाबद्दल जर तुम्ही विचार केला, किंवा त्या काळातली जी सुवार्ता होती आणि तो जो तयारीचा काळ होता, त्या तयारीच्या काळामध्ये आणि आजच्या तयारीच्या काळामध्ये किती समानता आहेत आणि कशा प्रकारे आम्ही स्वतःला, स्वतःच्या परिवाराला, स्वतःच्या जीवनाला आम्ही तयार केलं पाहिजे. नोहाच्या काळामध्ये उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय 7वं वचन, 7वा अध्याय त्याचं 4थं वचन, 2 पेत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचे 5वं वचन, या 3 वचनांचा जर तुम्ही विचार केला तर त्या काळामध्ये नोहा जो आहे, त्या काळामध्ये परमेश्वराच्या बाबतीत तो लोकांना सतर्क करत होता, तो सुवार्ता सांगत होता. त्या काळामध्ये लोकांना एक साधन होतं आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी, एक संधी होती आणि एक वेळ दिलेला होता. सेम आजच्या या जगातल्या लोकांसमोर, मंडळीसमोर आणि या जगातल्या प्रत्येक व्यक्तीसमोर आज एक साधन आहे, आज एक संधी आहे आणि एक समय आहे. हालेलुया. आणि जर लोकांनी संधीचा सदुपयोग केला, समयाला ओळखून जर काम केलं, खात्रीनं येशू येईल त्या दिवशी आम्ही लज्जित फजित होणार नाही. हालेलुया. वाचाल का 6वा अध्यायाचं 7वं वचन? तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करील. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करील, कारण त्याने उत्पन्न केलेल्याचा मला अनुताप झाला आहे. 7व्या अध्यायाचं 4थं वचन, अजून 7 दिवसाचा अवकाश आहे. अजून परमेश्वर म्हणाला 7 दिवसाचा अवकाश आहे. मग मी 40 दिवस व 40 रात्र पृथ्वीवर, 40 दिवस आणि 40 रात्र पृथ्वीवर पर्जन्य पाठवेल, पाऊस पाडेल, आणि मी केलेले सर्व काही भूतलावरून नाहीसे करणार. हालेलुया. देवाने सडनली केल्या का हो या गोष्टी? परमेश्वर अचानक काहीच करत नाही. त्या काळातही देवाने अचानक गोष्टी केल्या नाही, आजही देव अचानक काहीच करणार नाही. परंतु बरेच लोक म्हणतील, अरे हे कसं घडलं, अचानक कसं काय झालं, आम्हाला कसं काय माहित नाही, आम्हाला कसं काय कोणी सांगितलं नाही.
आज प्रत्येक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत ऐकत आहे. बायबलमध्ये या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, देवानं अनेक दिवसांचा कालावधी नोहाला दिला होता. नोहा लोकांना सांगत होता की एक वेळ येणार आहे, याच भूतलावर पाऊस पडणार आहे. त्या काळातले लोक विश्वास का ठेवत नव्हते माहित आहे? कारण नोहाचा जो जलप्रलय झाला आणि पहिल्या पृथ्वीचा आणि सगळ्या जीवधारी प्राण्यांचा ज्यावेळेस देवाने नाश केला ना, तोपर्यंत पृथ्वीवर पाऊसच पडला नव्हता. तोपर्यंत फक्त दव पृथ्वीवर पडत होतं आणि त्याच्यावरच वनस्पती वगैरे उगवत होत्या. फर्स्ट टाइम नोहाच्या काळामध्ये परमेश्वराने पाऊस जमिनीवरती पाडला आणि त्या काळामध्ये सगळ्यांचा नाश झाला. परंतु त्या अगोदर जसंही नोहाचं तारू तयार झालं, त्या अगोदर परमेश्वराने एक इंटिमेशन दिलं होतं. किती दिवसाचं? नाही, 7 दिवसाचा कालावधी आहे. या काळामध्ये परमेश्वरानं काय सांगितलं? नोहा म्हटला की बघा आता 7 दिवस राहिलेत, आता तरी बंधूंनो ऐका, वळा, विश्वास ठेवा, देवावर पाऊस पडणार आहे. त्यावेळेस त्याला म्हणत असतील, अरे हे काय वेडं झालं, एवढं मोठं काय आणि जहाज बनवलंय हे, आणि हा म्हणतोय पाऊस पडणार आहे. देव म्हटला 7 दिवसाचा अवकाश आहे, नंतर मी किती दिवसाचा पाऊस पाडणार आहे? 40 दिवस आणि 40 रात्र कंटिन्यू. आमच्या इकडे 3-4 दिवस पाऊस पडला कंटिन्यू तर काय होतं? घरात पाणी येतं. हालेलुया. आणि त्या काळामध्ये 40 दिवस आणि 40 रात्र फक्त वरचा पाऊस नाही पडला. बायबल आम्हाला सांगतं की परमेश्वराने जमिनीचे देखील झरे उघडले आणि आकाशाचे देखील झरे उघडले. झरे उघडणं आकाशाचे म्हणजे काय माहिती आहे? आज आपण बातम्यावर ऐकतो ना, ढगफुटी झाली आणि गावच वाहून गेलं, ढगफुटी झाली आणि डोंगरच वाहून गेला. विचार करा नोहाच्या काळात काय झालं असेल. जरा कल्पना करा, उंचातला उंच पर्वत. कोणत्या पर्वतावर नोहाचं तारू टेकलं होतं नंतर? आरारत पर्वतावरती. म्हणजे याचा अर्थ त्या काळातला अंदाज लावू शकतो आपण की त्या काळातला तो पर्वत सर्वात उंच होता. सगळ्यात उंच पर्वत जर बुडाला आणि नोहाचा फक्त एकट्याचा तारू त्या जलावर, त्या पाण्यावर तरंगत होता, जरी नोहाला बाहेरचं काही दिसत नव्हतं, पण इमॅजिन करा जर तुम्ही त्या जागेमध्ये असता. ज्या लोकांना आम्ही येशूबद्दल सांगून सांगून कंटाळलो, ज्या लोकांनी आम्हाला चर्चला जाण्याबद्दल आमची मजाक उडवली, आम्हाला नावं ठेवले, आम्हाला वाळीत टाकलं. मत्ती 5:11 प्रभू म्हणाला ना, ज्यावेळेस लोक माझ्यामुळे तुमची निंदा करतील, वाईट लबाडीनं बोलतील, त्यावेळेस तुम्ही आनंद करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. त्या काळात नोहाच्या बाबतीत हे घडलं, परंतु नोहा देवाचं ऐकत राहिला, देवाच्या आज्ञा पाळत राहिला आणि नोहानं आपल्यासाठी एक जहाज तयार केलं. आणि सगळे लोक जे मजाक हुदुली उडवणारे त्याचे होते, त्याच्या विरोधात बोलणारे होते, बायबल आम्हाला सांगतं ते सगळे पाण्यामध्ये बुडाले, सगळ्यांचा नाश झाला. पण नोहा आणि नोहाचा जहाज जे होतं ते त्या पाण्यावर तणगत होतं आणि ते सुरक्षित होते. आमेन, हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं देवानं त्यांना चेतावणी दिली होती. नोहा त्या लोकांना चेतावणी देत होता. जे काही देवापासून तो ऐकत होता, लोकांना सांगत होता, ऐका 7 दिवसाचा अवकाश आहे, स्वतःची तयारी करा, आजही पाप सोडा, आजही या परमेश्वरावरती विश्वास ठेवा. पण ते लोकांनी ऐकलं नाही. 2 पेत्र 2 अध्याय आणि त्याच्या 5व्या वचनामध्ये जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये नोहाने हे केलं का, तर बायबल आम्हाला या ठिकाणामध्ये एक प्रूफ देतं की त्या काळामध्ये नोहा जो होता तो उपदेश करणारा होता, प्रचार करणारा होता. त्याने प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय अभक्ताच्या जगावर देवाने जलप्रलय आणला आणि नीतिमत्वाचा उपदेश नोहा नीतिमत्वाचा उपदेशक नोहा याचे 7 जणांसह रक्षण याचं केले. 7 जणांसह परमेश्वरानं रक्षण केलं. तो उपदेश करणारा होता, तो सांगणारा होता की एवढा वेळ राहिला, ऐका आणि वळा प्रभूकडे, तयारी करा स्वतःची. बायबल सांगतं ज्यांची तयारी झालेली होती त्या काळामध्ये ते जहाजात गेले, ज्यांची तयारी झाली होती त्या कुमाऱ्या दरवाजामध्ये आतमध्ये गेल्या आणि दारं बंद झाले. तुमच्यासाठी इमॅजिन करा, तुम्ही त्या दाराच्या आतमध्ये जाणाऱ्यांपैकी असणार आहात का ज्यांच्यासाठी दार बंद झालेलं आणि बाहेर असलेले, ज्यांची दिवे रिकामे ठणठणीत पडलेले आहेत. चला कधीतरी
प्रभूची आठवण आली की मग प्रभूसोबत वागायचं, जगायचं, अशांपैकी जर आम्ही असू, विचार करा, हे तयारीचं लक्षण नाही आहे. तयारीचं लक्षण कसं आहे? एखादा व्यक्ती मिलिटरीची तयारी करत असेल त्याला जाऊन विचारा, एखादा व्यक्ती IPSC UPSCची तयारी करत असेल त्याला जाऊन विचारा, किंवा एखादा IPS UPS अधिकारी झाला असेल त्याचं तुम्ही संभाषण ऐका. तो सांगेल की माझे मित्र झोपत होते त्यावेळेस मी जागत होतो, ज्यावेळेस माझे मित्र मोजमजा करत होते, लग्नांना जात होते, पार्ट्यांना जात होते, न्यू इयरची पार्टी करत होते, त्यावेळेस मी घरामध्ये बसून लाईट गेली तर मोबाईलच्या टॉर्चमध्ये किंवा दिवा लावून किंवा मेणबत्ती लावून मी अभ्यास करत होतो. आणि म्हणून जे मोठ्या फोकसच्या उजेडामध्ये पार्ट्या करत होते ते आजही अंधारात बसलेले आहेत, परंतु आज तो स्वतःच एक तारा बनून जगासाठी चमकत असतो. हालेलुया. त्याची जी तयारी आहे ती खरतड असते. म्हणून तुमचे जे तयारीचे दिवस आहेत ते खरतड असते. बऱ्याच गोष्टी जगातले लोक करतात त्या तुम्हाला करता येणार नाहीत. का करता येणार नाहीत? तुम्हाला कोणी थांबवलं म्हणून करता येणार नाहीत असं आहे का? दानिएलाचा पहिला अध्याय जर आम्ही वाचला तर सगळ्यांसाठी मुभा होती. राजा खात असे ते मिष्टान्न आणि राजा पित असे तो द्राक्षरस. परंतु दानिएलाची आणि शद्रक मेशक अबेदनगोची त्यांची स्वतःची निवड होते की राजा खात असे ते मिष्टान्न आणि द्राक्षरस, यामुळे मी स्वतःला विटाळून घेणार नाही. त्याला कोणी सांगितलं नव्हतं तू हे करू नको म्हणून, पण त्याची स्वतःची ती तयारीचे दिवस होते. आणि ते त्या सगळ्या तरुणांचे पण तयारीचे दिवस होते. परंतु ज्या तरुणाने देवाच्या उपस्थितीत राहून स्वतःला तयार केलं होतं, ज्यावेळेस वेळ आली राजासमोर उभं राहण्याची, त्यावेळेस शद्रक मेशक अबेदनगो आणि दानिएल हे इतर तरुणांपेक्षा एवढे तयार झालेले दिसले की सगळ्या तरुणांपेक्षा 10 पट ज्ञान या लोकांच्या ठाई आढळून आलं. आणि त्या सगळ्यांपेक्षा हे उंच पदावरती तिथं चढवल्या गेले. म्हणून तुमच्या तयारीचे जे दिवस आहेत, तुम्हाला कदाचित लोक चांगल्या गोष्टी खात पित आहेत पण तुम्ही उपवास करत आहात. आता आमच्या महाराष्ट्रातल्या किती लोकांनी महिनाभर त्याग केला. आता कालपासून नॉनव्हेज चालू झालं त्यांचं. आम्ही सोडला का पूर्ण महिना? स्वस्त झालं म्हणून. पण जगातले बरेच त्यागांचा जर तुम्ही विचार केला ना, त्या त्यागाच्या अंतिम काय फळ आहे हे याचं कोणालाच काही तारतम्य नाही किंवा माहीत नाही. मला ज्यांनी सांभाळलं काही काळामध्ये आणि मी त्यांना ज्यावेळेस भेटायला गेलो, आता बाबा मी आहे ना, आता सगळं काही करून आता मी निवांत झाले म्हणे जीवनात, मी 4 धाम केले म्हणे. मग म्हटलं मेली की डायरेक्ट स्वर्गात जाणार, आता ते कसं काय करणार म्हणे. मग म्हणलं हे केलं कशासाठी सगळं? आम्ही काय करत आहोत, कशासाठी करत आहोत? पण तुम्ही जे काही प्रभूमध्ये राहून करत आहात ते तुमच्या तयारीचे दिवस आहेत. आणि एक दिवस तुम्हाला त्याचं प्रतिफळ देणारे ते दिवस असणार आहेत. आमेन, हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं की नोहा उपदेश करत होता त्या काळामध्ये. त्याच्यासाठी लोकांना तो सांगत होता की बघा मी एक जहाज तयार केलेला आहे, मी आणि माझा परिवार या जहाजात जाणार आहे, तुम्ही ऐकाल आणि विश्वास ठेवाल आणि तुम्ही या जहाजात याल तर तुम्ही वाचाल. त्यावेळेस लोक त्याच्या जहाजाची आणि त्याचे टिंगल करत होते. बायबल आम्हाला सांगतं त्या काळामध्ये परमेश्वराचं तिसरी जी गोष्ट होती, त्यांना एक वेळ परमेश्वरानं दिला होता. किती दिवसाचा वेळ दिला होता त्या लोकांना तयारीसाठी? नाही. जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 3रं वचन जर वाचलं, तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईल. देवानं त्यांना तयारीचा एक काळ दिलेला होता. किती वर्ष दिले होते त्यांना? 120 वर्ष. आज आम्हाला किती वर्ष आहेत? स्तोत्र 90 मध्ये काय लिहिलेलं आहे? किती दिवसात तिकीट फाटणार आहेत आपले? तुम्ही जसा विश्वास ठेवाल तसा. बायबल सांगतं स्तोत्र 90 मध्ये 60 वर्ष, 70 वर्ष. जास्त शक्ती असली, तंबाखू मळली नाही, सिगरेट पिले नाही, दारू पिले नाही, चुकीच्या गोष्टी केल्या नाही, तर 80-90 वर्ष, 80-85 वर्ष. हालेलुया. चांगलं जीवन म्हणजे तुमचं आयुष्य जास्त जगायचं असेल तर फक्त प्रार्थना केल्याने नाही बरं का वाढत आयुष्य. चांगला व्यायाम करावा लागेल, तुम्हाला चांगलं खावं लागेल, लय खावं लागेल नाही, टायमात खावं लागेल,
हालेलुया. नुसतं खात राहिलं की लवकर जावं लागेल. मी आज माझं वेट मोजलं, म्हणलं अरे आपल्याला वेट कमी करावं लागणार आहे. जर जास्त शक्ती असली, जास्त शक्ती म्हणजे माणूस लय वाढला की त्याच्यात ताकद लय असं नाही, त्याच्या मागं लागा. पळायला होतं का बघा त्याला, एखादा लुक्का सुका बघा, तो हाती नाही लागणार कोणाच्या. चान्सेस, जगण्याचे चान्सेस बायबलनुसार आहेत बरं का हे. म्हणून शरीराकडे पण लक्ष दिलं पाहिजे. तुमचं शरीर देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे. हालेलुया. जास्त दिवस सेवा करणार, जास्त दिवस जगलो आम्ही तर ना. प्रभू म्हणाला 120 दिवसाचा काळ समय त्यांना दिला होता. आणि हे लोक विचार करा, 120 वर्ष यांना दिलेत. 120 दिवस नाही दिले, 120 वर्ष देऊनही त्यांनी शेवटपर्यंत स्वार्थेवर आणि देवाच्या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही. आज तुम्ही किती वर्ष जगलात त्याला महत्व नाही. बायबल आम्हाला सांगतं की येशू वधस्तंभावर असताना येशूच्या बाजूला 2 कोण होते? बायबलमध्ये लिहिलं का तुमच्या चोर होते म्हणून? तुम्हाला कोणी सांगितलं त्यांना चोर म्हणायला? चोर म्हटलेलं नाही त्यांना. 2 अपराधी होते. 2 अपराधी होते. एक म्हटला तू जिवंत, तू ख्रिस्त असेल तर खाली ये आणि आम्हाला पण सोडव. आणि दुसरा म्हणाला आम्ही आमच्या केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा बराबर भोगते, यानं काहीच केलं नाही. आणि तिथून तो म्हणाला, हे प्रभू, तू राजवैभवाने येशील त्यावेळेस तू माझी आठवण कर. आणि येशू त्याच दिवशी त्याला म्हणाला, तू आजच माझ्याबरोबर सुखलोकात असणार आहेस, आजच. हालेलुया. त्याच्याकडे 7 दिवसाचा कालावधी नव्हता, 7 मिनिटाचा कालावधी नव्हता, 120 वर्षाचा आणि 70 वर्षाचा कालावधी नव्हता. पण येशूने त्याला श्युरिटी दिली, आजच तू दाराच्या आतमध्ये असणार आहेस, तुझ्यासाठी दार बंद होण्याच्या अगोदर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग आम्हाला एवढे वर्ष आम्हाला प्रभूने दिलेले आहेत, एवढा काळ आम्हाला दिलेला आहे. नोहाच्या काळातल्या लोकांना 120 दिवसाचा काळ दिला होता. आणि त्याचा परिणाम काय झाला? सगळ्या लोकांना 120 वर्षाचा काळ दिला. आत किती लोक गेले नोहासोबत? 2 पेत्र 2:5 मध्ये काय लिहिलं? नोहासोबत 7 लोक, म्हणजे टोटल किती लोक गेले? 8 लोक. आता किती लोकांना जायचं ते तुम्ही ठरवा, तयारी करा स्वतःची. आज काय होत आहे? आजचा काळ जो येशू ख्रिस्ताच्या नंतरचा जो काळ आहे, बायबल सांगतं, योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय आणि 16 वचन, देवानं जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की तुम्हाला किती दिवस आहे त्याचं टेन्शन घेऊ नका. जो कोणी तुमच्यातला प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, त्याला अनंत काळाचं जीवन मिळेल. हालेलुया. नाश होणार नाही. नोहाच्या काळात त्या लोकांचा नाश झाला, आत जाऊ शकले नाही. तुम्हाला वाटतं की मी त्यापैकी नसावा? आम्हाला येशू हे दार आहे. मत्तईचं शुभवर्तमान 25 अध्यायाच्या 10व्या वचनात लिहिल्याप्रमाणे आम्ही वाचलं ऑलरेडी ते वचन, की जे तयार होते ते आत गेले आणि दार बंद झालं. देवाचा न्याय येणार आहे आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी तारणारा परमेश्वर आहे. न्याय येणार आहे, नाश होणार आहे, परंतु योहान 3:16 प्रमाणे जर आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, आमचा नाश होणार नाही, आम्हाला अनंत काळाचं जीवन मिळालेलं आहे. आमेन. रोम 6:23 मध्ये लिहिलं की पापाचं वेतन मरण आहे, परंतु आपल्या पित्याचं कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अनंत काळाचं जीवन आहे, सर्व काळचं जीवन आहे. जर येशू, पापाचं वेतन मरण आहे, नक्की नरक आहे, पण जर येशूवर विश्वास ठेवतो एक व्यक्ती तर त्याला अनंत काळाचं जीवन मिळालेलं आहे. म्हणून देवाचा न्याय जरी येणार आहे, परंतु आज आमच्यासाठी येशू ख्रिस्त मध्यस्थ आहे. ज्या प्रकारे नोहाच्या काळामध्ये नोहा त्या लोकांसाठी होता, आज येशू आमच्यासाठी आहे. नोहाच्या काळामध्ये नोहाने आपल्या त्या लोकांसाठी एक जहाज तयार करून ठेवलं होतं. आजचं साधन आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. बायबल आम्हाला सांगते की त्या काळामध्ये ज्या कोणाला आग्या साप चावायचा आणि सांगितलं गेलं होतं, जो कोणी या खांबाकडे पाहिल त्याला साप चावला असला तरी तो त्यापासून वाचेल, तो मरणार नाही. सेम तो जो खांब आहे ते येशू ख्रिस्ताच्या क्रूसाचं प्रतीक आहे. जरी आम्ही पापात आहोत, जरी आमचा नाश तय केलेला आहे, पापाचं वेतन जरी मरण आहे, पण बायबल आम्हाला सांगतं जर आम्ही येशूच्या वधस्तंभाकडे पाहतो, त्या गुन्हेगाराने वधस्तंभावर असताना येशूच्या वधस्तंभाकडे पाहिला आणि त्याच दिवशी तो सुखलोकामध्ये प्रवेश करून गेला. हालेलुया. जो कोणी येशूच्या वधस्तंभाकडे पाहतो त्याचा नाश होणार नाही, त्याचं तारण होईल.
आज नोहाचा जहाज आमच्यासाठी नाही, येशू ख्रिस्ताचा क्रूस आहे, जो आमच्या तारणाचं एक साधन आहे. आमच्यासाठी किती दिवस आम्हाला ऐकायचंय वचन आणि किती दिवसाचा कालावधी आमच्यासाठी ठरवून दिलेला आहे. जर तुम्ही देवाचं वचन वाचलं, 2 कोरिंथीकरास पत्र याचा 6वा अध्याय, 2 कोरिंथीकरास पत्र 6वा अध्याय आणि त्याचं 2रं वचन. कारण तो म्हणतो अनुकूल समयी मी तुझे ऐकेल व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. पहा आत्ताच समय अनुकूल आहे. आताच समय अनुकूल आहे. पहा आत्ताच तारणाचा दिवस आहे. असं म्हणू नको मी पुढच्या आठवड्यात पश्चाताप करेन. असं म्हणू नको मी पुढच्या वर्षी किती डिसेंबर 31 डिसेंबरची वाट पाहत बसू नका. त्या दिवशी पुन्हा सगळे जुन्या वर्षातले जुने पाप त्या दिवशी मी देवासमोर कबूल करीन, सोडून देईल आणि नवीन वर्षात मी नवीन जीवन जगायला सुरुवात होईल. ते नवीन वर्ष भेटणार का नाही त्याच्याबद्दल बायबल बोलत नाही. बायबल कोणत्या समयाबद्दल बोलतं? नोहाच्या काळात देव म्हटला मी किती वर्षाचा काळ दिलेला आहे? 120 वर्ष तुम्हाला दिलेत. त्या 120 वर्षामध्ये ते ऐकत होते, सगळ्या काही गोष्टी पाहत होते, पण त्यांनी विश्वास ठेवला नाही. आता तुम्हाला आणि मला किती दिवसाचा काळ देतं बायबल म्हणतं आजच समय अनुकूल आहे. पुढे पहा आत्ताच समय अनुकूल आहे. पहा आत्ताच तारणाचा दिवस आहे. आताच तारणाचा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. उद्या आणि परवाचा किंवा 4-6 वर्षाचा किंवा 80-90 वर्षाचा काळ नाही. उद्या काय होईल आम्हाला माहित नाही. म्हणून 2 कोरिंथ 6:2 मध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला जसं सांगतं की आजच अनुकूल समय आहे. समय ओळखून जर तुम्ही काम कराल, या वेळेमध्ये तुम्ही स्वतःची जर तयारी कराल, बायबल सांगतं येशूचं येणं जवळ झालेलं आहे. जसं तुम्ही मत्तई 25:10 मध्ये वाचता, हे एक दृष्टांत जो आहे तो भविष्यात्मक आहे. न्यायाच्या दिवसाच्या अगोदर काही गोष्टी ज्या घडणार आहेत, त्या न्यायाच्या दिवसासाठी आम्ही स्वतःची तयारी कशी केली पाहिजे आणि आम्ही त्या कोकऱ्याच्या मेजवानीमध्ये, त्याच्या लग्नामध्ये आम्ही त्या वरासाठी वधूने कसं तयार झालं पाहिजे, या दिवसांमध्ये स्वतःची तयारी, ज्यांची तयारी झाली होती ते आत गेले. आजच अनुकूल समय आहे, तारणाचा दिवस आहे, म्हणून आज आम्ही स्वतःची तयारी करावी. त्या काळातही नोहाच्या काळातल्या लोकांनी विश्वास ठेवला नाही आणि त्यांचा नाश झाला. आजही अनेक लोक आहेत जे विश्वास ठेवत नाहीत, ते स्वार्थ नाकारतात, ते ख्रिस्ताचं अस्तित्व नाकारतात आणि येशू ख्रिस्त फॉरेनचा परमेश्वर आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. येशू आशिया खंडामध्ये जन्मलेला परमेश्वर आहे. हालेलुया. पृथ्वीच्या मध्यभागी. आणि येशू फक्त बायबल असं सांगतं, या जगात अनेक पुस्तकं आहेत, फक्त या पुस्तकात असं लिहिलेलं आहे की देवाने जगावर प्रेम केलं. येशू जगासाठी मरण पावला. येशूने मानवजातीसाठी आपलं रक्त सांडलं. हालेलुया, हालेलुया. येशूने कोणत्याच धर्मासाठी रक्त सांडलेलं नाही. येशू ख्रिश्चन लोकांसाठी या जगात आला नाही. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, त्याला अनंत काळाचं जीवन मिळेल. जो येशूवर विश्वास ठेवतो, त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, तो स्वतःची तयारी करत आहे स्वर्गामध्ये जाण्यासाठी, त्या दाराच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी. आमेन, हालेलुया. ज्यांची तयारी झाली नाही त्यांचं काय? दोन्ही ठिकाणात आम्ही गोष्टी वाचल्या. ज्यांची तयारी झाली ते आत गेले आणि दारं बंद झाले. परंतु तुमच्या शेजारच्याला विचारा, ज्यांची तयारी झाली नाही त्यांचं काय होईल? तुमचं काय होईल? हालेलुया. देवाचं वचन आम्हाला सांगतं उत्पत्ती 7 अध्याय 21 ते 23 वचनामध्ये की त्या काळामध्ये नोहाचा परिवार वाचला, ते जहाजात गेले, दार बंद झालं आणि सगळ्या ज्या जीवधारी प्राण्यांच्या, मनुष्यांच्या नाकपुड्यांमध्ये श्वास म्हणून होता, तो प्रत्येक व्यक्ती मरण पावला. सगळ्यात मोठी मेजवानी कोणाला मिळाली माहित आहे? त्याच्यामध्ये नोहाच्या कावळ्याला. बाहेर गेला, आत आलाच नाही परत. हालेलुया. सर्व लोक नाश पावले. मत्तईचं शुभवर्तमान 25 अध्याय 11 आणि 12 वचन. ज्यांची तयारी झाली होती ते सगळे लोक आत गेले, त्या शहाण्या कुमाऱ्या आत गेल्या. पण बायबल आम्हाला सांगतं 25 अध्याय त्याचं 11 आणि 12 वचनामध्ये की त्यानंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी प्रभूजी आमच्यासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला
ओळखत नाही. हालेलुया. आणि म्हणून 13 वचन सांगतं की म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी किंवा कोणत्या घटकेस कोणत्या समयास मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. जोपर्यंत येशू येत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी कृपेचा काळ आहे, कृपेचा समय आहे. तारणाचं दार उघडलेलं आहे आणि ते आजच तारणाचा समय आणि वेळ आहे. जो व्यक्ती आपलं जीवन येशूला आजच देतो, परमेश्वर आजही त्याच्या जीवनाला स्वीकारायला आणि आनंद काळाचं जीवन द्यायला तयार आहे. पण जे लोक त्या दाराच्या आतमध्ये गेले नाही त्यांचं काय झालं? बाहेर ते उभे आहेत, दार ठोकत आहेत, ते रिक्वेस्ट करत आहेत की आमच्यासाठी दार उघड. विचार करा, बायबलमध्ये लिहिलेलं नाही पण कल्पना करा, ज्यावेळेस ते लोकांच्या नाकातोंडामध्ये पाणी जात असेल नोहाच्या काळामध्ये, एक चित्र डोळ्यापुढे आणू शकतो. सगळे लोक अनेक वेळापर्यंत नोहाच्या तारवाला लटकले असतील, बाहेरून दार ठोकत असतील. नोहा, अरे नाही ऐकलं तेव्हा, एवढा कठोर नको हो, प्लीज उघड ना दार आमच्यासाठी. हा, त्यावेळेस नोहा आतून उघडायला, नोहाचं काळीज थोडं कळवळलं असेल, जवळचे मित्र असतील, काही त्याचे नातेवाईक पण असतील, काका काकू पण असतील कदाचित त्याचे. ऐकलं नाही त्यांनी. नोहाच्या घरातले जवळचे लोक असतील, कदाचित चुलत भाऊ बहिणी असतील. नोहा दादा उघड ना आमच्यासाठी दार, आणि आमची तुला दयामाया येत नाही का? नोहा दार उघडायला पाहत असेल, पण दार कोणी बंद केलं होतं? परमेश्वराने बंद केलं होतं. जे दार देवानं तुमच्यासाठी उघडं ठेवलेलं आहे ना, ते दार एक दिवस स्वतः परमेश्वर बंद करणार आहे आणि त्यावेळेस ते कोणाच्याने उघडल्या जाणार नाही. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर म्हणाला, मी तुझ्यासमोर एक दार उघडं करून ठेवलेलं आहे आणि ते दार कोणाच्यानेच बंद केल्या जाणार नाही. ते दार बंद करणारा स्वतः परमेश्वर आहे. नोहाच्या जहाजाचं दार बंद केलं, सगळे लोक चौकून कितीतरी वेळ लटकले असतील, दार नाही उघडलं. विचार करा, ह्या बाकीच्या कुमाऱ्या नंतर आल्या तेल घेऊन, दार ठोकत आहेत, आमच्यासाठी दार उघडा. त्यावेळेस आतून आवाज आला. आवाज येणार नाही असं नाही, आतून आवाज येणार, रिस्पॉन्स मिळणार. पण काय रिस्पॉन्स मिळणार? आपली ओळखच नाही. ओळख कोणाची असणार आहे? ज्यांनी प्रार्थनेच्या द्वारे, पवित्रतेच्या द्वारे, पश्चातापाच्या द्वारे, वचनाच्या बांधणीद्वारे आपली स्वतःची तयारी केलेली आहे. देव अशा लोकांना स्वर्गात ओळखणार आहे. हालेलुया. त्यांना दार उघडा म्हणायचं काम पडणार नाही. त्यांना प्रभू म्हणणार आहे, माझ्या पित्याच्या राज्यात येऊन आनंद कर, आतमध्ये एंट्री कर. आमेन. हालेलुया. त्यासाठी परमेश्वर आम्हाला ह्या गोष्टी आमच्यासोबत घडू नयेत म्हणून परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त काही इशारे आम्हाला देतो. लुकाचं शुभवर्तमान 13वा अध्याय, त्याचं 25, 26 आणि 27 वचन. त्या काळामध्ये दार जे बंद होणार आहे ते घरधण्याकडून बंद होणार आहे, ते स्वतः परमेश्वराकडून बंद होणार आहे. लुकाचं शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 25, 26, 27 वचन. घरधण्याने उठून केले, म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणून कोणाच्या बाबतीत लिहिलंय? आम्ही 25:11 मध्ये काय, 25:10 मध्ये काय वाचलं? की ज्या कुमाऱ्या तयार होत्या त्या आत गेल्या, ज्या तयार नव्हत्या त्या दार ठोकीत बसल्या. आता हे वचन कोणाबद्दल बोलत आहे? परत वाचा. घरधण्याने उठून दार बंद केले, म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून. कोण बाहेर उभं राहणार आहे? तुम्ही, म्हणजे सगळेजण मला म्हणताय कोण बाहेर उभं राहणार आहे? एकमेकांकडे पाहून म्हणा, कोण बाहेर उभं राहणार आहे? मला नका म्हणू, एकमेकांकडे पाहून म्हणा. बाहेर कोण उभं राहणार आहे? राहायचंय बाहेर उभं? हा इशारा आहे. प्रभू म्हणत नाही तुम्हाला सगळ्यांना बाहेर ठेवणार आहे म्हणून, पण प्रभू इशारा देत आहे. घरधनी उठणार, दार बंद करून घेणार आणि मग तुम्ही म्हणायला लागाल. काय म्हणायला लागाल? प्रभूजी आम्हासाठी दार उघडा. प्रभूजी आमच्यासाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हाला उत्तर देईल. तुम्ही ठोकले आहात, तुम्ही कोठले आहात, तुम्ही कोठले आहात, हे मला माहिती नाही. कुठल्या गावचे आहात? मी ओळखत. काय पुढे आहे का? तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, आम्ही तुमच्या समोर खाणे-पिणे केले आणि तुम्ही आमच्या रस्त्यावर शिक्षण दिले. आम्ही ऐकत होतो, तुम्ही आमच्या रस्त्यावरून जात होते, प्रचार करत होते ना, आम्ही ऐकत होतो घरात बसून. बरेच लोक म्हणणार आहेत, आता इथून किती घरांपर्यंत आवाज जात असेल चर्चचा?
असे लोक आजही आपल्याला भेटत नाही. येशू माहिती आहे का? हा, आम्ही कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले आहेत, आम्हाला प्रभूची प्रार्थना पण माहिती आहे, येते म्हणून दाखवू का? आपला एखादा शब्द चुकेल. आपल्याला 2 प्रकारच्या प्रभूच्या प्रार्थना माहिती आहेत ना, जसे आमच्या रोण्यास आणि जसे आमच्या अपराध्यांना. ते तुम्हाला सांगतील नाही अशी नाही, अशी आहे. पण प्रभू त्यांना काय म्हणेल, तुम्ही कुठले, कोणत्या गावचे? नाही, आमच्या गावच्या रस्त्यानं ते पास्टर जात होते, ते सांगत होते, आमच्या शेजारच्या घरी पण ते प्रार्थनेला येत होते, आम्हाला पण बोलवत होते, पण आम्ही थोडं टोल असल्यामुळे जात नव्हतो, पण आम्ही ऐकत होतो घरातून. फार येशू सारखा कोणीच नाही. एवढा प्रेमाचा संदेश देणारा येशू, शांतीचा मार्ग सांगणारा येशू. यानं कधीच शांती स्वीकारली नाही आणि येशूचं प्रेम स्वीकारलं नाही. याला येशू म्हणणार आहे, तू कुठला आहेस? हा म्हणणार आहे, आमच्या गावच्या रस्त्याने. येशू म्हणाल, मी अनेक गावच्या रस्त्याने गेलो. एखादं गाव आहे ज्या गावामध्ये स्वार्था गेली नाही आजपर्यंत? प्रत्येक ठिकाणात स्वार्था गेली. ते लोक काय म्हणतील? आम्ही ऐकलं. पुढं परंतु तो म्हणेल, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोठले तुम्ही आहात कुठलचे आहात हे मला माहित हे नाही. मला माहित नाही. अहो सर्व अधर्म अधर्म करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून हा. दूर व्हा. ऐकताय प्रभू बद्दल, हालेलुया म्हणता, प्रेज द लॉर्ड म्हणता, टाळ्या वाजवता, भक्ती करता, पण अधर्म चालूच आहेत, पाप चालू आहे, चुकीच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत. सडनली येशू येईल, अचानक येईल आणि मग तो म्हणेल, अहो अधर्म करणाऱ्यांनो, मी तुम्हाला ओळखत नाही. हे घडणार आहे. शेवटचा न्याय या जगावर येणार आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतःची तयारी कशासाठी केली पाहिजे? प्रगटीकरणाचं पुस्तक 20वा अध्याय आणि 16वं वचन. 20:16 वाच. हा, प्रगटीकरणामध्ये 20वा अध्याय नाही, हा 16 वचन नाही. बरं बरं, एक मिनिट. 15 सॉरी. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात ज्या कोणाचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले लिहिलेलं नाही, सापडणार नाही, तो अग्नीच्या तो सरोवरात अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. टाकला गेला. ज्या कोण टाकला गेला? ज्या ज्या लोकांचं नाव, कुठं? तुमचं नाव मतदानाच्या यादीत नसलं तरी चालेल. आता मागे एक व्हिडिओ मी पाहत होतो, राहुल गांधी त्या माणसांना भेटले ज्यांना इलेक्शन कमिशनरनी मृत घोषित केले, लोक मेलेले आहेत म्हणून यांचे मतदान यादीतून नावं काढले. ते लोक तिथं चहा पित होते, पण काही लोक पाळका संघ चहा पितील, चर्चमध्ये सापडतील, त्यांचं नाव तिथल्या वोटिंग लिस्टमध्ये नसेल. हालेलुया. किती अवघड गोष्ट होणार आहे. ते म्हणतील, पृथ्वीवर आमच्या वोटिंग लिस्टमध्ये नाव होतं, राशन कार्डमध्ये नाव होतं, आमचं लाडक्या बहिणीच्या योजनेत नाव होतं, रोजगार हमीच्या पुस्तकात आमचं नाव होतं. एकही सरकारची योजना अशी नाही जिथं ज्याच्या यादीत आमचं नाव नाही. हालेलुया. 4 योजनांमध्ये आमचे नाव होते. जीवनाच्या पुस्तकात आमचं नाव कसं काय नाही? जीवनाचं पुस्तक हे सरकारी पुस्तक नाही, हे परमेश्वराचं तारणाऱ्या लोकांसाठी लिहिल्या गेलेलं ते पुस्तक आहे. म्हणून या जगात तुमचं नाव कुठे आहे, कुठे नाही, कुठल्या प्रॉपर्टीत आहे, कुठे नाही, परंतु स्वर्गात आमचं नाव असलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही स्वतःची तयारी केली पाहिजे. त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स लागत नाहीत, त्याच्यासाठी तुम्ही लागता प्रभूला. प्रभूचा डॉक्युमेंट्स तुम्ही आहात. ज्यावेळेस तुम्ही प्रभूला म्हणता, प्रभू मला तुझी गरज आहे, जो आपल्या मुखाने कबूल करतो, प्रभू येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे, पित्यानं त्याला मेलेल्यातून 3ऱ्या दिवशी जिवंत केलं, त्याचं तारण होतं. आणि ज्या दिवशी तुमचं तारण होतं, ज्या दिवशी तुमचा नव्यानं जन्म होतो, त्याच दिवशी स्वर्गाच्या राज्यात तुमचं त्या पुस्तकामध्ये नाव लिहिलं जातं. मागील दिवसामध्ये आपल्या चर्चमधल्या लेकरांनी एक स्किट केली होती, स्वर्गाचं दार आणि नरकाची आग.
चालता चालता सुवार्ता ऐकली, सांगितली आणि ॲक्सिडेंट झाला, मेले. आणि तिथं डोळे उघडले तर पाहतात तर काय, सोन्याचं सिंहासन, पांढरे शुभ्र स्वर्गदूत. आपल्या चॅनलवरती आहे ते अपलोड स्किट केलेली. आणि त्या ठिकाणामध्ये ती भाजीवाली बाई नुकतीच स्वार्थ सांगून मरती, ऐकून मरते आणि तिथं जाते. आणि त्या स्वार्थ सांगणाऱ्या बाईला म्हणते, ए चर्चवाले बाई, मा पण नाव आहे का बघ जरा जीवनाच्या पुस्तकात. आणि तिथं पाहिलं तर तिच्यासाठी आश्चर्याचा धक्का, की जस्ट तिनं विश्वास ठेवला आणि मरण पावली. आणि स्वर्गाच्या राज्यात जीवनाचं पुस्तक उघडलं, त्यावेळेस तिचं नाव तिथं तिला आढळतं आणि ती देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करते. त्यापैकी तुम्ही आणि मी असलं पाहिजे. ज्यांची तयारी झाली होते ते आतमध्ये गेले. या दिवसांमध्ये आम्ही तयारी झालेल्या लोकांपैकी असलं पाहिजे. तयारी कोण करेल आमची? कशा प्रकारे तयारी होईल? प्रभू त्याच्या मंडळीची तयारी करत आहे. प्रभूच्या सोबत राहा, वचनामध्ये राहा, मंडळीसोबत राहा आणि खात्रीने एक दिवस त्या दारामध्ये तुम्ही प्रवेश केलेले असाल. उभं राहूया, प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. धन्यवाद.